983 असे टोटल मतदान आहे आणि साधारणतः त्यात 4000ची वाढ झाली. म्हणजे साधारणतः हा जो आपला मागचा जो आकडा होता एप्रिलमध्ये, म्हणजे आपण जो इलेक्शनला लोकसभेला जो वापरला त्याच्यामध्ये अजून जवळजवळ 4000ची वाढ झाली. साधारणतः 8 ते 10,000 अर्ज अजून आपल्याकडं पोर्टलवर प्रलंबित आहे. साधारणतः एक 8-10,000ची वाढ अजून आपल्याकडं फायनली आणि जेव्हा 30 ऑगस्टला पब्लिश होणार आहे तर तेव्हा ते ॲडिशन होईल. आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की कोणाचे नाव जर सुटलेलं असेल तर आता आपल्याला विधानसभाचं मतदान आहे साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली निवडणूक असेल. ते त्याच्या दृष्टीनं काही लोकांची नावं रिलीज झालेली आढळून आली होती. तर त्या सर्व लोकांनी आपलं नाव नोंदवावं. ऑनलाईन सुविधा अवेलेबल आहे. किमान 3-4 डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात फक्त त्याच्यामध्ये. आपला फोटो, रहिवासी पुरावा आणि आपली जी ऑनलाईन वोटर हेल्पलाईन आहे, जी CIC वेबसाईट आहे आणि ॲप आहे त्याच्यामार्फत आपण नोंदणी करू शकतो. सर, याचिका दाखल झालेले श्रीमती अर्चना पाटील यांच्यामार्फत त्याच्यात माध्यमातून आपले जे वेगवेगळे पॅरामीटर्सवरती त्यांनी जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांच्यावरती म्हणजे ज्याला असं म्हणतो निवडणुकीची प्रोसेस विशिएट झाली किंवा त्याच्यामुळे भ्रष्टवर्तन झालं अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲलिगेशन केलेले आहे. परंतु त्याच्यामध्ये निवडणुकी यंत्राबाबत कुठलाही आक्षेप नाही आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनला आणि आपल्या हायकोर्टचं आपलं संभाजीनगरचं आहे त्यांना विनंती केलेली आहे. साधारणतः उद्या जी तारीख आहे की बाबा इलेक्शन वोटिंग मशीन आहे त्याच्यावर कुठलाही आक्षेप नसल्यामुळे त्याला ठेवण्यात तयार नाही. तिथलं जे आमचं ते पॉलिटेक्निकचं जे प्रशासन आहे त्यालासुद्धा त्यामुळे अडचण निर्माण होते. तिथले जो 6 रूम त्यामुळं अडकलेले आहेत आणि त्या जर मशीन्स फ्री झाल्या तर आम्हाला त्या आमच्या पुढच्या इलेक्शनलासुद्धा वापरता येतील. साधारणतः इलेक्शन पिटिशनमुळं न्यायालयीन प्रक्रिया आहे तर आम्ही त्या मशीन सोडून नेण्यासाठी प्रयत्न करतो. सध्या जवळजवळ आता 4-5-6 दिवस झाले. त्यात मग आम्ही त्यांना आमच्या SOPमध्ये असं सांगितलं जर 3 दिवस जर लोक आले नाहीत तुम्ही तर 3 दिवसांनी प्रत्येक दर 3 दिवसानंतर त्यांना 3-4 दिवसानंतर स्मरणपत्र द्यायचं आहे. आमच्या माहितीप्रमाणे आता 6 जणांनी माहिती केलेली व्हिजिट करून गेले तर पूर्ण वेळ राहत नाहीत ते फक्त ते येऊन व्हिजिट करून जातात. तर आपल्या माध्यमातून पूर्ण म्हणजे आलेले राजकीय पक्ष पण आहेत आणि त्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी ज्यांना प्रतिनिधी नालावड आहे त्यांना आपलं इथून आमच्याकडून ID कार्ड घेऊन तिथं उपस्थित राहावं, पूर्ण प्रक्रिया पाहावी. कुठलीही तुमचं कन्फ्युजन असेल तर ती त्यातून दूर केलं जाईल. किती लोकांना सार्वजनिक जे जिल्हाध्यक्ष असतात त्यांना पण प्रत्येक जे आपले स्टेट राज्यस्तरावर जे जे रिकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज असतात नॅशनल आणि स्टेट लेवल त्यांना आपण पत्र देतो. म्हणजे आपल्या आराखड्यासंदर्भात आपण जे ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी वेळ दिलेला आहे तर ते त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांच्या कन्सर्न्स होत्या लेखी स्वरूपात आणि तोंडी स्वरूपात आम्हाला सांगितलं. आता त्याच्यामध्ये आमचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट वाटते 2-3 दिवसात सबमिट होईल आणि त्यानंतर त्याची एक समरीसुद्धा आम्ही मीडियाला आणि सर्व आमचे जे लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही इश्यू करू. साधारणतः मेजर जे मुद्दे आहेत ज्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे त्याच्यासंदर्भात काय काय डिसिजन त्यांनी रेकमेंड केलं साधारणतः या आठवड्याच्या एंडपर्यंत आपल्याला कळले. हरकत येत ना तरी आपलं जे आलेलं आहे साधारणतः प्रोसेसिंग फायनल अंतिम टप्प्यामध्ये आहे. मला वाटतं फ्रायडे सॅटर्डे एंडपर्यंत आमच्याकडे सबमिट होईल आणि त्यानंतर मग ते त्याच्यावर आम्ही शॉर्ट नोट पण इश्यू करू. साधारणतः काय काय तिथं ओपिनियन कमिटीने काय काय ऑपिनियन दिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सनी काय काय ओपिनियन दिलं आहे तर ते आणि बराच मोठा रिपोर्ट आहे तो तेवढा काय तुम्हाला रिलीज करणार फक्त त्याची समरी तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी आणि नागरिकांसाठी आम्ही इश्यू करू किंवा आम्ही शासनाला कशा पद्धतीनं की तुमच्या ऑब्जेक्शन आल्यानंतर कुठल्या समजा ड्रॉप केलं आहे का काय ॲड केलं आहे का काही सजेशन दिलेलं आहे का तर ते आम्ही शॉर्टमध्ये त्यांना आपल्या सगळ्यांना कळवू. त्याच्यामध्ये मी आपल्याला आवाहन करेल की स्पेसिफिक जर कुठल्या काय मतदान केंद्रावर काय झालं असेल कोणाचे पासवर्ड किंवा लॉग इन घेऊन घेतलं स्पेसिफिक तक्रार करावी. तर त्याच्याबाबत आणि इतर जे मुद्दे आहेत ते आमच्या निदर्शनास आहेत की ज्यांचा सिलेबस कॉमन होता त्यांच्यासाठी कॉमन परीक्षा घेतलेली आहे. कारण त्यांना जवळजवळ 18 पदं होते आणि 18 पदामध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन्समध्ये अल्टिमेटली ज्याला जास्त मार्क मिळतात त्याला रँकवरती लागणार आहे. त्यामुळं जरी एखाद्या विद्यार्थ्याने 2-3 ठिकाणी अर्ज भरला असेल तरी त्याला जर समजा सिलेबस सेम असेल तरी त्याने एक एक्झाम एक्झास्ट दिली परंतु त्याचा रँकिंग 3 ठिकाणी आलेला आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्याचा हक्क कुठलाही डावला गेलेला नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि जर स्पेसिफिक तुम्ही म्हणले पासवर्ड किंवा लॉग इन घेतला तर घेणं अपेक्षित नाही आहे तर कुठल्या सेंटरला तुम्ही कोणी घेतलं असेल तर का घेतले याचा आम्ही IBPSला आपण विचारणा करू आणि त्यांच्या तक्रारी आपल्याकडून प्रति असं होतं की त्या सेंटरवर यांनी घेतलं असेल तर त्यांच्यावर ब्लॅकलिस्ट करणे कारवाई करणे आणि ज्या स्पेसिफिक केंद्रावर झालं तिथलं पुन्हा एकदा व्हेरीफाय आहे त्यांच्याकडून. कारण काय होतं ॲक्टिव्हिटी लॉग दिसतो आपल्याला असं आहे की त्या टायमिंगनंतर त्यात काय ह्याचा वापर करून काय झालेला आहे का हे सुद्धा IBPS इंडिपेंडंट आपल्या केंद्र शासनाची संस्था आहे
त्यांचा काही असलेल्या अडचण आमच्याकडे लेखी स्वरूपात आली तर आम्ही त्यांना व्हेरीफाय करायला सांगतो. म्हणजे सांगतेच आहे की परीक्षा आम्ही एकदम पारदर्शक पद्धतीने घेतलेली आहे. स्पेसिफिक तक्रार जर आली असेल तर आम्ही नक्कीच त्याचा रिव्ह्यू घेऊ. कारण म्हणजे जनरल म्हणजे जे काही हे आलं असेल की म्हणजे कोणाला क्वेरी असेल की काय झालं किंवा काही जणांची असे पण आले की काही प्रश्न त्यांना जे चुकीचे वाटले बरोबर वाटले ते सुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं आहे. आणि दुसरा एक मुद्दा राहिला की ज्या आन्सर शीट्स आहेत तर ते सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येकाच्या ईमेलवरती पाठवण्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन कळवू आता. सर, तुळजापूर मंदिर म्हणजे क्रिमिनल PIL दाखल झाली होती, त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टाने निर्देश दिले. त्याच्यामध्ये काय झालं की तो अहवाल म्हणजे कोर्टानं काय केलं, तर कोर्टानं आपलं जे होम डिपार्टमेंट होतं त्यांना CIDच्या मार्फत चौकशी करायला सांगितली. मग CID मार्फतच तो चौकशी झाली आणि जो रिपोर्ट होता तो कोर्टाला सबमिट केला. कोर्टानं असं म्हणलं होतं की तो रिपोर्ट हाच म्हणजे तक्रार आहे असं दाखल करून तो गुन्हा दाखल करावा. परंतु म्हणजे आमच्याकडं जे ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून ट्रस्ट आहे आमच्याकडे त्याची कॉपीच नाही आहे. आम्ही आमच्या सुरुवातीला त्याच्या बाबतीत पत्रव्यवहार केला. विधी न्याय विभाग जे आमच्या ट्रस्टचं जे पॅरेंट डिपार्टमेंट येतं सर्व कोऑर्डिनेशनसाठी त्यांनी पण त्या होम डिपार्टमेंटला रेज केलं. आम्ही आज पुन्हा एकदा पत्र लिहिलेलं आहे अपर मुख्य सचिव होम यांना आणि त्याची कॉपी मागवलेली आहे. साधारणतः त्यात त्यांचं काय आणि कदाचित आम्हाला जी इन्फॉर्मली माहिती मिळाली त्याच्यात शासन SLP दाखल करण्याच्या तयारीत आहे. ते जे काही शासनाची लेवलची प्रक्रिया असेल तर आम्ही त्याची कॉपी आम्हाला मिळावी याच्यासाठी आम्ही अपर मुख्य सचिव यांना कळवलेलं आहे. ती कॉपी पुन्हा स्वरूपाचं होतं ते होम डिपार्टमेंटच आम्हाला कम्युनिकेट केलं. होम डिपार्टमेंट कदाचित मग इथलं लोकल जे CIDचे युनिट असेल त्यांना कम्युनिकेट करू शकतो. म्हणजे आता हे मी पण सांगू शकणार नाही आता त्याची कॉपी ओरिजिनल कॉपी कोणाकडे आहे आणि म्हणजे आपल्याला पुन्हा पण मिळणं अपेक्षित होतं. CID जे काय आपण वाटतं संभाजीनगर युनिटने केलं होतं तो तपास संभाजीनगर युनिटकडे ती मूळ कॉपी असेल त्याची आपल्याला जे एखादी प्रत आहे ती आपल्याला उपलब्ध करून देते असं.